हाय फ्रेंड्स, सारिका रेसिपी मराठीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण एकदम छान असं उन्हाळी वाळवणामध्ये एकदम छान अशी पोह्याची चकली कशी करायची ते पाहणार आहे। ही एकदम बघा छान अशी तुटलेली नाही, काही नाही, छान झालेली आहे। आणि बघा इथे मी तळलेली दाखवते तुम्हाला, तळून घेतलेली आहे छान अशी बघा, एकदम कुरकुरीत आणि बनवायला सोपी अशी पोह्याची चकली होते। आणि एकदम तळल्यानंतर फुलते बघा, एकदम छान होते आणि मस्त तयार होते बघा। मी तोडून दाखवते तुम्हाला, अशा पद्धतीने छान अशी बघा होते आणि एकदम कुरकुरीत, बनवायला सोपी अशी रेसिपी आहे। तुम्ही ही नक्की ट्राय करा आणि एकदम छान होते बघा आणि एकदम सोप्या पद्धतीने आणि कुरकुरीत, खायला छान लागतात। तर चला वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात। चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। बघा सर्वप्रथम मी इथे अर्धा किलो पोहे घेतलेले आहेत, जे आपण वापरतो ते पोहे आहेत, जाड पोहे आहेत हे। आणि हे अर्धा किलो पोहे आहेत। आपण सर्वप्रथम आता हे पोहे चाळून घेणार आहेत। त्यामध्ये कचरा काही घाण असेल तर चाळून घेणार आहे, म्हणजे ते छान साफ होतील, स्वच्छ होतील। सगळे पोहे या पद्धतीने आपण असे चाळून घ्यायचे, जे स्वच्छ होतात छान असे बघा, चाळून घेतलेले घ्यायचे असे। मी आता सगळे पोहे बघा, घाण निघून जाते अशी सगळे पोहे या पद्धतीने मी चाळून घेते बघा। इथे मी आता छान असे सगळे पोहे बघा या पद्धतीने चाळून घेणार आहे। इथे सगळे पोहे मी चाळून घेतलेले आहेत बघा। पोहे आपले चाळून झालेले आहेत। आता याच्यामध्ये भरपूर असं पाणी घालायचं आहे बघा, भरपूर असं पाणी घालायचं आणि आपण छान असे हे पोहे चोळून असे हलक्या हाताने चोळायचं आहे आपल्याला। हलक्या हाताने चोळून छान असं बघा, असं घाण निघते बघा, त्यातनं काळं काळं पाणी निघतं। असं छान असं चोळून घ्यायचं, म्हणजे छान असे स्वच्छ होतात पोहे। आणि मी ते छान असे पोहे चोळून छान असे बघा, छान असे धुवून घेणार आहे बघा या पद्धतीने। मी आता हलक्या हाताने छान असे चोळून घेतलेले आहेत। आता यातलं पाणी काढून घ्यायचं आहे बघा। बघा कसं पाणी निघलेलं आहे, हे पाणी काढून घ्यायचं आहे आणि नंतर पण आपल्याला याच्यामध्ये पाणी घालून घ्यायचं आहे। तर यातलं पाणी मी काढून घेतलेलं आहे बघा, इथे छान असं पाणी काढून घेतलेलं आहे। आता याच्यामध्ये अजून थोडं मी पाणी वतते बघा छान असं, आणि आपल्याला छान असं पाणी घालून हे छान असे यातले पोहे पूर्ण आता यातलं पाणी नितळून आपल्याला घ्यायचं आहे बघा। पाण्यामधनं पोहे आपल्याला छान असे काढून घ्यायचे आहेत बघा। बघा इथे मी छान असं पाणी नितळून घेते आणि असं आपण मोदक पात्रामध्ये काढून घ्यायचं आहे, अशा चाळणीमध्ये काढून घ्यायचं, म्हणजे त्यातलं काही पाणी राहिलं असेल ते निघून जातं बघा। मी सगळे पोहे आता छान असे बघा पाणी नितळून घेणार आहे। इथे बघा या पद्धतीने मी सगळे पोहे असे काढून घेतलेले आहेत चाळणीमध्ये। जर त्यामध्ये आपल्याला असंच हे 10 मिनटं ठेवून घ्यायचं आहे, म्हणजे त्यामध्ये जर काही पाणी असेल तर निघून जातं, असं ठेवून द्यायचं आहे बघा। इथे मी 10 मिनटं ठेवलं होतं बघा, छान असं हे 10 मिनटं ठेवलं होतं। आता हे मी एका भांड्यामध्ये काढून घेते आणि आपल्याला छान असं हे मळून घ्यायचं आहे बघा। मी एका भांड्यामध्ये काढून घेतलेले आहेत पोहे, आपण धुवून ठेवले होते, आणि त्या अशा हाताने आपल्याला मळून घ्यायचे आहे, छान असे मळून घ्यायचे आपल्याला बघा, छान असे मळून घ्यायचे आहेत। छान असे आपले पोहे मळले गेले की आपल्याला चकली पाडताना तुकडे पडत नाहीत बघा, व्यवस्थित असं मळून घ्यायचं। तुम्हाला जर पाण्याची गरज वाटली तर तुम्ही पाणी घाला आणि छान असं हे एकजीव करून घ्यायचं। आता त्याच्यामध्ये बघा मग काही मसाले घालते मी। इथे बघा तीळ घेतलेले आहेत, एक चमचा जिरे घेतलेले आहेत, आणि इथे बघा मी चवीनुसार मीठ घालते, तुमच्या चवीनुसार मीठ घाला। आणि इथे बघा अर्धा चमचा मी इथे सोडा घातलेला आहे, अर्धा चमचा सोडा घातलेला आहे। आणि इथे मी 10 ते 12 मिरच्या अशा वाटून घेतल्या होत्या, त्या घातलेल्या आहेत। इथे छान असं मिरच्या घातलेल्या आहेत, आणि छान असं तुम्हाला जसं तिखट हवं असेल तसं तुम्ही मिरच्या घाला। आणि छान असं हे तुम्हाला पाणी हवं असेल तर पाण्याची गरज पडली तर पाणी घालून थोडं हे छान असं मळून घ्यायचं आहे। मी थोडं पाणी घालून हे छान असं मळून घेतलेलं आहे। छान असं मळून घ्यायचं, म्हणजे चकली छान अशी पाडता येते। मी असा साचा घेतलेला आहे चकलीचा, आणि त्यामध्ये प्लेट टाकलेली आहे चकलीची। आता हे पीठ असं तेल लावून घेतलेलं आहे मी साच्याला, आणि त्यामध्ये असं पीठ घालून घ्यायचं आहे बघा। त्यामध्ये असं पीठ घालून घ्यायचं आहे पूर्ण। आता मी असं छान असं यामध्ये पीठ घालून घेतलेलं आहे छान असं,
आणि आता आपल्याला छान असं चकली पाडून घेतलेलं आहे. मी बघा प्लॅस्टिकच्या कागदावर असे चकली पाडून घेते. तुम्हाला जर प्लॅस्टिकच्या कागदावर पाडायचं नसेल तर तुम्ही सुती कपड्यावर सुद्धा पाडू शकता. बघा छान अशी आपल्या चकली पडत आहे. पीठ आपलं छान असं मळलं गेलेलं आहे, त्यामुळे चकली आपली छान अशी पडते बघा. छान अशी बघा एकसारखी आपली चकली छान पडते, तुटत नाही, अजिबात तुकडे पडत नाहीत आणि छान अशी आपली चकली पडते बघा. व्यवस्थित अशी त्याला मिटवून घ्यायचं बघा. छान अशी आपली अशाच पद्धतीने मी सगळ्या चकल्या बनवून घेणार आहे बघा. आणि पटकन बनतात, वेळ लागत नाही. पीठ आपलं छान तयार झालं की पटकन ह्या चकल्या बनतात बघा. एकदम छान अशा होतात आणि टाईम पण लागत नाही, पटकन बनतात बघा. इथे सगळ्या चकल्या मी अशा बनवून घेतलेल्या आहेत. आपल्याला या चकल्या आता उन्हामध्ये 2 दिवस वाळवून घ्यायच्या आहेत. इथे बघा 2 दिवस मी छान अशा ह्या कडकडीत उन्हात छान अशा वाळवून घेतलेल्या आहेत. छान अशा सुकवून घेतलेल्या आहेत बघा. एकदम छान अशा सुकलेल्या आहेत आणि एकदम मस्त अशा झालेल्या आहेत बघा. अजिबात तुकडे पडलेले नाहीत. छान अशा आपल्या चकल्या झालेल्या आहेत बघा, एकदम मस्त अशा. आणि तुम्हाला आता ही मी चकली तळून दाखवते बघा. छान झालेल्या आहेत. तुम्ही पण अशा पद्धतीने नक्की बनवा आणि झटपट होतात, वेळ पण लागत नाही आणि एकदम सोप्या पद्धतीने. तेल गरम करत ठेवलेलं आहे तळण्यासाठी, त्यामध्ये मी चकली टाकते बघा. आणि आता आपण चकली छान अशी दोन्ही साईडने तळून घ्यायची आहे बघा. इथे मस्त अशी आणि दोन्ही साईडने पलटी करून छान अशी बघा चकली आपली छान अशी फुलते बघा. बघा दुप्पट छान अशी फुलते बघा. छान अशी चकली फुलते. दोन्ही साईडने छान अशी बघा चकली तळून घेते बघा. एकदम छान अशी तळली गेलेली, एकदम कुरकुरीत छान लागते बघा खायला. तुम्ही अशा पद्धतीने नक्की बनवून बघा. तर आपली चकली दोन्ही साईडने छान असे तळल्या गेलेल्या आहेत बघा. मी काढून घेते बघा. मस्त अशा चकल्या मी काढून घेते बघा. ही चकली तळलेली आहे, आता मी काढून घेतलेली आहे. इथे बघा आपली तळलेली चकली आणि आपली ही चकली बघा डबल झालेली आहे. एकदम छान अशा फुलतात बघा. ही चकली कशी फुललेली आहे बघा आणि एकदम कुरकुरीत होते बघा. मी तुम्हाला एक चकली तोडून दाखवते. एकदम कुरकुरीत अशी छान अशी चकली होते बघा. एकदम पटकन बघा, मस्त अशी झालेली आहे, कुरकुरीत एकदम. तुम्ही पण या पद्धतीने नक्की करून बघा आणि एकदम छान असे झालेले आहेत, कुरकुरीत मस्त लागते बघा खायला. एकदम छान लागते बघा आणि झटपट बनते बघा. छान होते बघा अशा पद्धतीने बघा. इथे मी आपल्या चकल्या तळून झालेल्या आहेत, छान अशा झालेल्या आहेत. तुम्ही पण या पद्धतीने नक्की करून बघा. उन्हाळी वाळवणामध्ये ही रेसिपी करून बघा. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला, व्हिडिओ कमेंटमध्ये जरूर सांगा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.